हॅलो स्टुडंट्स, मागे आपण वन मोड कन्सेप्ट बघितली, ॲव्होगॅड्रो अंक पण नंबर्स पण बघितलेला आहे. आता आपण पुढचा एक टॉपिक बघतो ज्याला म्हटलं तर व्हॅलन्सी. बरोबर आहे. आता नक्की व्हॅलन्सी म्हणजेच काय? द कॅपॅसिटी ऑफ द एलिमेंट टू कंबाईन. आता जनरली केमिकल रिॲक्शन्स होतात टू एलिमेंट्समध्ये, टू कंपाऊंड्समध्ये. बरोबर आहे. मग जेव्हा ती रिॲक्शन्स होते त्यावेळेला ॲक्च्युली केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट्स कोण घेतात? तर केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यालाच मग आपण काय म्हणतो? ॲटम्स ऑर द मोलिक्युल्स मीन्स द आणि they can be take part into the chemical reactions. And in the 19th century, the law of chemical combinations can be find out the valency of the element. And then after that, in the 20th centuries, the valency of the element can be find out with the help of the electronic configuration. आता ॲक्च्युली ही व्हॅलन्सी म्हणजे काय? ती व्हॅलन्सीचा शोध हा पहिल्यांदा 19th सेंचुरी लागला, जेव्हा लॉ ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन्स आल्या, लॉ आला. त्याच्यानंतर 20th सेंचुरीजमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं, त्याच्यावरून त्यांनी व्हॅलन्सी हे कन्सेप्ट पुढे आली. आता ॲक्च्युली व्हॅलन्सी म्हणजे काय ते आता तुम्हाला सांगते, कारण तुम्हाला मी आताच बोलले की केमिकल रिॲक्शन होतात दोन एलिमेंटमध्ये किंवा दोन कंपाऊंडमध्ये, त्या ॲक्च्युली त्या एलिमेंटचे ॲटम्स रिॲक्शनमध्ये भाग घेतात. ॲक्च्युली ॲटम्स घेतात म्हणजे नक्की कोण घेतात? तर त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स हे केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट्स घेत असतात. हे तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल एक छोटंसं एक्झाम्पल घेते. तुम्हाला माहिती आहे की सॉल्ट, द फॉर्म्युला ऑफ द सॉल्ट विल बी द सोडियम क्लोराईड. हाऊ इट विल बी द फॉर्म? आता तुम्हाला माहिती आहे की सोडियम एलिमेंट तुम्हाला माहिती आणि क्लोरीन देखील तुम्हाला एलिमेंट माहिती आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 8th स्टँडर्डला झालेला आहे. बरोबर आहे. अगदी व्हॅलन्सी पण झालेला आहे 8th स्टँडर्डला. आता जेव्हा त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर जेव्हा 11 असतात तेव्हा त्याच्याकडे 11 प्रोटॉन्स असतात आणि 11 इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर आहे. मग आता इलेक्ट्रॉन जे आहे त्याची अरेंजमेंट कसं असते? फर्स्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन येतात? नॅचरली फर्स्ट ऑर्बिटची कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन्स. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले. सेकंड ऑर्बिटची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉनमध्ये. मग 2 + 8 किती झाले? इलेक्ट्रॉन 10. आता उरले किती? 11 मधून 10 गेले म्हणजे उरला किती? 1. म्हणजे थर्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असणार आहे 1. बरोबर आहे. सिमिलरली क्लोरीनचं पण आपण बघूया. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन जातील? 2. कारण 17 ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉन पण किती असणार आहे? 17 असणार आहे. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन गेले 2. सेकंड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स गेले 8. मग आता 2 + 8 10 झाले म्हणजे तर 17 मधून 10 गेले, उरले किती? 7. म्हणजे थर्ड ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती येईल? 7. बरोबर आहे. हे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं. बरोबर. आता प्रत्येक ॲटम जो आहे तो स्टेबल व्हायचा प्रयत्न करत असतो आणि ह्या स्टेबल होण्याच्या ह्याच्यामध्ये तो काय करतो? एक तर स्वतःजवळचा एक इलेक्ट्रॉन स्वतःजवळचे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात तरी, किंवा दुसऱ्यांकडे इलेक्ट्रॉन घेतात सुद्धा. आता ॲक्च्युली स्टेबल व्हायचं म्हणजे काय? तर त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट कंप्लीट करायची, त्याची ऑक्टेट कंप्लीट करायचा ते प्रयत्न करतात. आता ऑक्टेट म्हणजे काय? तर लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवून ते स्टेबल व्हायचा प्रयत्न करतात. आता या स्टेबल होण्याच्या प्रयत्नामध्ये काय होतं की आता सोडियमकडे नीट जर बघितलं तर लास्ट ऑर्बिटमध्ये जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हा किती आहे? 1 आहे. मग आणि त्याच्या आधी किती आहे? 8 आहे. मग हा काय करणार आहे की ह्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन ठेवायचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. मग आता ह्याला लास्ट ऑर्बिटमध्ये जर 8 इलेक्ट्रॉन ठेवायचे असतील, कारण त्याच्यामध्ये फक्त लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडनं घ्यावे तर लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना द्यावा तरी लागेल. बरोबर आहे. मग काय सोपं पडेल मला सांगा? 7 इलेक्ट्रॉन घेणं सोपं पडेल काही 1 इलेक्ट्रॉन देणं? नॅचरली आपण काय म्हणणार आहे? त्याला 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणं सोपं पडेल. बरोबर आहे. आता क्लोरीनकडे बघा. त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 7 आहे. मग आता ह्याला पण ऑक्टेट कंप्लीट करायचं, स्टेबल व्हायचं आहे. मग आता स्टेबल होण्यासाठी ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनच्या म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये त्याला एक तर दुसऱ्यांकडून 1 इलेक्ट्रॉन घ्यावा तरी लागेल. यू कॅन टेक अप द 1 इलेक्ट्रॉन और इट विल बी द गिवन ऑफ द 7 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग ॲक्च्युली काय करणं सोपं पडेल या क्लोरीनला?
तुम्ही बरोबर आहे, तो काय म्हणा मी 7 इलेक्ट्रॉन स्वतःजवळचे कशाला देऊ, मी दुसऱ्यांकडनं एक घेईन, बरोबर आहे. मग त्यामुळे काय होतं की सोडियम काय करतो, स्वतःजवळचा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, म्हणजे -1 इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. आता त्याने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन उरले, 2 आणि 8. याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये किती दिले, 2, 8, 8, बरोबर आहे. आणि ह्याने स्वतःजवळचा 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियम आयन तयार झालेला आहे. आणि त्याने 1 इलेक्ट्रॉन दिला त्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे, म्हणून त्याला म्हटलं तर कॅटायन ऑफ द सोडियम. याला काय म्हटलं तर कॅटायन ऑफ द सोडियम. आणि ह्याने 1 इलेक्ट्रॉन क्लोरीननी काय घेतलेला आहे, त्यामुळे त्याला म्हटलं तर ॲनायन ऑफ द क्लोरीन. काय म्हटलं तर ॲनायन. आता ह्याने 1 इलेक्ट्रॉन गेला त्यामुळे ह्याच्यावर चार्ज कोणता आलेला आहे, निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, म्हणून त्याला म्हटलं तर ॲनायन ऑफ द क्लोरीन. आलं लक्षात. आणि मग तुम्हाला माहिती आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. अँड ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द opposite charges of the ion, they form the chemical bond with each other to form the sodium chloride. काय तयार होतं, सोडियम क्लोराईड काय होतं, तयार होतं. सी कॅपिटल आहे. इन द सोडियम क्लोराईडचा कंपाऊंड काय होतो, फॉर्म. आलं लक्षात. मीन्स तुमच्या लक्षात आलं की हा सोडियम काय देतो, 1 इलेक्ट्रॉन देतो, त्यामुळे पॉझिटिव्ह ह्याच्या हा आणि स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन देतो, त्यामुळे त्याच्या पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ह्याच्यावर सोडियमचा कॅटायन तयार होतो आणि क्लोराईडचा ॲनायन तयार होतो. आणि तुम्हाला माहिती की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये काय होतं, अट्रॅक्शन असल्यामुळे दे कॅन बी कंबाईन विथ ईच अदर टू फॉर्म द सोडियम क्लोराईड मॉलिक्यूल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर सोडियमने किती इलेक्ट्रॉन दिले, 1 इलेक्ट्रॉन दिला, बरोबर आहे. क्लोरीनने किती इलेक्ट्रॉन घेतले, 1 इलेक्ट्रॉन घेतला. त्यामुळे सोडियमची व्हॅलेन्सी किती आली, 1, कारण त्याने 1 इलेक्ट्रॉन दिला. आणि क्लोरीनने किती घेतला, इलेक्ट्रॉन 1च, त्यामुळे क्लोरीनची पण व्हॅलेन्सी किती आली, 1. म्हणजे व्हॅलेन्सी किती आली, जेवढे आपण इलेक्ट्रॉन देतो किंवा जेवढे इलेक्ट्रॉन घेतो तो जो नंबर असतो, ती जी संख्या असते त्याला म्हटलं तर व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट. त्यामुळे सोडियमची व्हॅलेन्सी किती आली, 1. क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आली, 1. त्यामुळे व्हॅलेन्सीची त्यांनी एक डेफिनेशन तयार केलेली आहे. दॅट इज व्हॅलेन्सी इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट द ॲटम ऑफ द एलिमेंट गिव्ह अवे ऑर टेक अप व्हाईल फॉर्मिंग द आयोनिक बॉन्ड, देन दीज आर कॉल्ड ॲज अ व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट. त्याला काय म्हणतात तर व्हॅलेन्सी मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स that can be take away or it can be give up for the formation of the bond, chemical bond between the formation of the ionic bond, कारण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. त्यामुळे आयनिक बॉन्ड फॉर्मेशनसाठी जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात त्याला म्हटलं तर व्हॅलेन्सी ऑफ द इलेक्ट्रॉन. त्यामुळे सोडियमची व्हॅलेन्सी किती आली, 1 आली. आणि क्लोरीनची पण व्हॅलेन्सी किती आलेली आहे, 1 आलेली आहे. लक्षात आलं तुमच्या, मी कसं सांग व्हॅलेन्सी म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे. ओके. आता ह्या पान नंबर 53 वर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे सायन्स कॅप्सूल दिलेला आहे चौकोनामध्ये. ते सायन्स कॅप्सूल आहे, हा टॉपिक अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. त्याचप्रमाणे खालचं जे आहे सगळ्यात 53 सगळ्यात खाली द नॅशनल केमिकल लॅबोरेटरी विषयी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती मात्र अभ्यासक्रमातून वगळलेली आहे. आलं लक्षात. ओके. आता जे मी तुम्हाला काय म्हणले की व्हॅलेन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट गिव्ह अप ऑर द टेक अप फॉर द फॉर्मेशन ऑफ द आयोनिक बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ व्हॅलेन्सी ऑफ दिस एलिमेंट्स, बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा व्हॅलेन्सी जी असते इट इज ऑलवेज द होल नंबर, तो कधी फ्रॅक्शनमध्ये असत नाही. तो कसा असतो, नेहमी होल नंबरमध्ये असतो. व्हॅलेन्सी नेहमी कशी असते, होल नंबरमध्ये असते. आता व्हॅलेन्सीच्या बाबतीत जर तुम्ही कधी जर बघितलं त्यामुळे तुमच्या पेज नंबर 54
54 वर एक चार्ट दिलेला आहे बघा. ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड द व्हॅलन्सी. ओके, हे तुम्हाला दिलेलं आहे. आता हे तो आपल्याला भरायचं आहे हा चार्ट. तर हा चार्ट भरताना एक मिनिट. हा चार्ट आपण भरूया. चार्ट काय आहे तो मी तुम्हाला एक दोन सांगते, मग तुमच्या लक्षात येईल कसा आहे तो. व्हॅलन्सी लक्षात आली? ओके. आता त्याने काय दिलं? एलिमेंट, ॲटॉमिक नंबर, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि इव्हॅलन्सी. ओके, एलिमेंट, ॲटॉमिक नंबर, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी. हा चार्ट दिलेला आहे, बरोबर आहे. त्यात त्यांनी काय दिलंय? पहिला जो दिलेला आहे हायड्रोजन, बरोबर आहे. हायड्रोजन जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 1. त्यामुळे 1 ही ॲटॉमिक नंबर असल्यामुळे इलेक्ट्रॉन किती असणार आहे? 1. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? फक्त 1 इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पण किती येणार आहे? 1 आहे. मग पहिल्या ऑर्बिटची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची असते? नॅचरली 2 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी असते, बरोबर आहे. आता ऑलरेडी एक आहे, म्हणजे आणखी किती लागेल त्याला? 1 लागेल किंवा तो स्वतःचा एक तरी देईल. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी काय येईल? 1. त्याची व्हॅलन्सी काय येईल? 1 येईल. कारण त्याला एकतर तो एक इलेक्ट्रॉन घेईल तरी किंवा एक इलेक्ट्रॉन देईल तरी, कारण त्याचं जे आहे त्याच्या पहिल्या ऑर्बिटची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 2 आहे. त्यात 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती आली? 1 आली. दुसरं आहे हेलियम. आता मी ना प्लीज नावं कम्प्लीट नाही. ह्याचे ॲटॉमिक नंबर आहे 2. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? पहिल्या ऑर्बिटची कपॅसिटी 2 आहे, त्यामुळे त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती येणार आहेत? त्याचे 2च आहे येणार, बरोबर आहे. मग आता तर त्याचं दुसरं जे पहिलं ऑर्बिट आहे त्याची कपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? 2 इलेक्ट्रॉनची आहे, बरोबर आहे. मग मला सांगा की जर त्याचं ऑर्बिट कम्प्लीट झालेलं आहे तर तो घेईल का इलेक्ट्रॉन? नाही. तो देईल का इलेक्ट्रॉन? नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपलं जर पोट भरलं तर आपण जेवत नाही. तसंच आहे की त्याची ऑर्बिटची कपॅसिटी जर 2 इलेक्ट्रॉनची आहे आणि 2 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे ऑलरेडी असतील तर तो स्वतःचा इलेक्ट्रॉन देणार पण नाही किंवा घेणार पण नाही. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी नॅचरली किती येणार आहे? 0. त्याची व्हॅलन्सी किती येईल? 0. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा एलिमेंट आहे लिथियम, Li. याचा ॲटॉमिक नंबर आहे 3. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? पहिल्या ऑर्बिटची कपॅसिटी 2, म्हणजे तो उरला इलेक्ट्रॉन किती? 1. मग आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 1 आहे. मग तो काय म्हणेल? मी जर ऑक्टेट मला कम्प्लीट करायचं आहे तर तो म्हणेल मी 7 इलेक्ट्रॉन लोकांकडनं घेऊ कशाला? मी स्वतःजवळचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देईल. त्यामुळे लिथियमची व्हॅलन्सी किती येईल? 1. त्याच्यानंतर आहे बेरिलियम, ॲटॉमिक नंबर 4. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 2, बरोबर आहे. मग आता व्हॅलन्स शेवटच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन किती? 2 आहेत. मग आता ऑक्टेट कम्प्लीट करायला त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज लागेल? एकतर 6 इलेक्ट्रॉनची गरज लागेल, बरोबर आहे. किंवा तो काय म्हणेल मी लोकांकडून 6 इलेक्ट्रॉन का घेऊ? मी 2 इलेक्ट्रॉन माझे आहे ते देणं मला सोपं पडेल. मग तो बेरिलियम काय करेल? स्वतःजवळचे 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकेल 6 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा. त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येईल? नॅचरली त्याची व्हॅलन्सी किती येईल? 2 येईल. किती येईल त्याची व्हॅलन्सी? 2 येईल. पुढचा आहे बोरॉन. याचा ॲटॉमिक नंबर आहे 5. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 3, म्हणजे व्हॅलन्स शेवटच्या ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 3 आहे. मग त्याला पण ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे, बरोबर आहे. आता ऑक्टेट कम्प्लीट करायला इलेक्ट्रॉन 8 हवे. मग 8 इलेक्ट्रॉनसाठी त्याला किती इलेक्ट्रॉनची गरज हवी?
5 इलेक्ट्रॉनची. मग तो काय म्हणेल, मी माझे 5 दुसऱ्यांना दुसऱ्यांकडून घेण्यापेक्षा माझ्याजवळचे स्वतःजवळचे 3 देईल. बरोबर आहे. मग तो काय करेल, 5 घेईल का 3 देईल? नॅचरली तो स्वतः 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकेल. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती येणार आहे? 3 येणार आहे. बरोबर आहे. पुढचा आहे कार्बन. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4. म्हणजे व्हॅलन्स शेवटच्या ऑर्बिटमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये असलेले इलेक्ट्रॉन किती? 4 आहेत. मग आता ह्याला पण ऑक्टेट कंप्लीट करायचे, 8 इलेक्ट्रॉन हवेत. मग 8 इलेक्ट्रॉनसाठी तो काय म्हणेल, एकतर मी दुसऱ्यांकडनं 4 इलेक्ट्रॉन घेईन किंवा स्वतःजवळचे 4 इलेक्ट्रॉन देईन. त्याला चॉईस आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती येणार नॅचरली? बरोबर आहे. किती येईल? 4 येईल. ओके. नेक्स्ट विल बी द नायट्रोजन. its ॲटॉमिक नंबर आहे 7. मग त्यामुळे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले शेवटच्या वेळेस? 5. मग आता तो काय म्हणेल, त्याला ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. मग ऑक्टेट कंप्लीट करायला त्याला एकतर 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडनं घ्यावे लागतील किंवा 5 इलेक्ट्रॉन द्यावे लागतील. मग सोपं काय पडेल? साहजिक आहे, 3 घेणं सोपं पडेल. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती येईल? 3 येईल. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन. ॲटॉमिक नंबर 8. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 6. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले? 6. मग आता 6 असतील, ह्याला पण ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. मग काय सोपं पडेल? त्याला 6 इलेक्ट्रॉन देणं सोपं पडेल का 2 घेणं सोपं पडेल? नॅचरली 2 घेणं सोपं पडेल. त्यामुळे ह्याचं पण किती येईल? 2 येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर निऑन फ्लोरीन. ॲटॉमिक नंबर 9. बरोबर. त्यामुळे इलेक्ट्रॉन करून पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 7. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7. तो म्हणेल माझ्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, मला फक्त ऑक्टेट कंप्लीट करायला 1चीच गरज आहे. मग तो दुसऱ्यांकडनं 1 काय घेईल? इलेक्ट्रॉन घेईल. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती येईल? 1. फ्लोरीन नंतर निऑन. ॲटॉमिक नंबर 10. बरोबर आहे. मग 2 आणि 8. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले? 8. मग आता तो म्हणेल माझं ऑक्टेट कंप्लीट झालं आहे, माझ्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहे, मी कशाला इलेक्ट्रॉन घेऊ किंवा मी कशाला इलेक्ट्रॉन देऊ? अजिबात तो देणार पण नाही आणि घेणार पण नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर केमिकल रिॲक्शन होणार नाही. त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती येणार? 0. बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे सोडियम. सोडियम तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता डायरेक्ट मॅग्नेशियम घेऊया. ॲटॉमिक नंबर 12, 2, 8. नंतर उरले पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 2. मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आले याचे? 2. मग ह्याला पण ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे. मग तो काय म्हणेल, मी 6 इलेक्ट्रॉन घेईन तर 2 इलेक्ट्रॉन देईल. नॅचरली तो म्हणेल मी 2 इलेक्ट्रॉन देईल. म्हणजे आता येईल 2. ह्याच्या आधी सोडियमचे ॲटॉम हे किती येईल? 1 येईल. सोडियमचं बघाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे निऑन नंतरचा सोडियमचा एलिमेंट मी लिहिलेला नाही आहे. मग आता नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर व्हॅलन्सी आहे ती 0 पासून काय होतं ते वाढत 1, 2, 3, 4. अगेन पुन्हा व्हॅलन्सी ती 4 पासून पुन्हा काय होत जाते? कमी होत जाते. बघा 3, 2, 1, 0. अशा रीतीने व्हॅलन्सी जर आपण बघितली ह्याच्यानुसार तर पुन्हा इन्क्रीज होते, डिक्रीज होते. अशा रीतीने त्याची व्हॅलन्सी होत जाणार आहे. लक्षात आलं? चार्ट तो तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर 54वर जो चार्ट दिलेला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट, तो चार्ट तुम्ही कम्प्लीट करायचा आहे आणि हे करायचं आहे लिहून काढत. कारण त्याच्याविषयी प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतात, फिलिंग द ब्लँकला किंवा ह्याला. त्यामुळे तुम्ही हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे. आता मी तुम्हाला आतापर्यंत म्हटलेलं होतं की जनरली कुठल्याही एलिमेंटची व्हॅलन्सी ही होल नंबरमध्ये असते. बरोबर आहे. पण कधी कधी काही एलिमेंटची व्हॅलन्सी व्हेरिएबलमध्ये आहे. व्हेरिएबल व्हॅलन्सी आहे. मीन्स अंडर द कंडिशन, डिफरंट कंडिशन, the some atom of the element give away or take up the different number of the electrons. म्हणजे कधी कधी काय होतं तर जे एलिमेंट्स आहे, ॲटम जे आहेत
ते काय करतात की जशी कंडिशन असेल त्यानुसार ते किती इलेक्ट्रॉन घेणं किंवा देणं दरवी एकच म्हणजे ठराविक ॲटम असं ठरलेलं नाही आहे की तेवढेच इलेक्ट्रॉन द्यायचे आणि तेवढेच घ्यायचे, असं काही फिक्स नाही आहे. तर जशी कंडिशन असेल त्या कंडिशननुसार ते these elements can be take up or the give up the different number of the electrons. That's why they have the variable valencies. त्याची व्हॅलन्सी आहे म्हणजे कधी आपण म्हणतो की जनरली एलिमेंटची व्हॅलन्सी एकच असते, पण जशी कंडिशन असेल म्हणजे काही सगळ्याच नाही, काही ठराविक एलिमेंट जे आहेत त्यांची व्हॅलन्सी व्हेरिएबल आहे, म्हणजे एकच व्हॅलन्सी असणार असं नाही. आणि दिस प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट इज कॉल्ड ॲज अन व्हेरिएबल व्हॅलन्सी. ही एक विशिष्ट त्याची प्रॉपर्टी आहे, म्हणजे इट हॅज इज एक्झिबिट मोर दॅन वन व्हॅलन्सी, म्हणजे तो त्याची व्हॅलन्सी एकच असू शकते, तर कधी कधी जशी कंडिशन असेल त्या एकापेक्षा जास्त त्याची व्हॅलन्सी असू शकते. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक दाखवून सांगते. तुम्हाला कॉपर एलिमेंट माहिती आहे, पुसते हे मी. तुम्हाला परिचयाचा एलिमेंट आहे कॉपर, बरोबर. त्याचा सिम्बॉल पण तुम्हाला माहिती Cu. आता त्याची व्हॅलन्सी 2 आहे, त्याची व्हॅलन्सी 1 आणि 2. जर त्याची व्हॅलन्सी 1 असेल तर कोणता कॉपर आयन तयार होतो, Cu प्लस आयन तयार होतो, आणि ह्या आयनला म्हटलं तर क्युप्रस आयन. कोणतं म्हटलं तर क्युप्रस आयन. हा कोणता आयन झाला क्युप्रस. पण जसं समजा कधी कधी समजा त्याची व्हॅलन्सी जर 2 असेल, समजा त्यांनी 2 इलेक्ट्रॉन देतात Cu2 प्लस, त्याला म्हटलं तर क्युप्रिक. काय म्हणतात तर क्युप्रिक आहे. म्हणजे कधी कधी हा जो कॉपर जो एलिमेंट आहे 1 इलेक्ट्रॉन दिलं त्यामुळे तो क्युप्रस आयन फॉर्म करतो. समजा त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिले तर कोणता आयन तयार होतो, क्युप्रिक आयन तयार होतो. आणखी एक एक्झाम्पल आहे याचं, मर्क्युरी. तुम्हाला सगळ्यांना परिचयाचं आहे. Hg, याची पण व्हॅलन्सी 2 आहेत, 1 and 2, मीन्स Hg प्लस आणि Hg2 प्लस. नाव पण बदलतं. जर त्याने 1 इलेक्ट्रॉन दिलं तर मर्क्युरस, आणि 2 दिले तर मर्क्युरी. सिमिलरली एक आहे आयन, परिचयाचा आहे तुम्हाला. त्याचं सिम्बॉल आहे Fe. त्याची जी व्हॅलन्सी आहे ती आहे 2 and 3, बरोबर आहे. मीन्स Fe2 प्लस 2 इलेक्ट्रॉन दिले तर, आणि 3 दिले तर Fe3 प्लस आहे. जर 2 दिले तर फेरस, आणि याला म्हटलं तर 2 जर इलेक्ट्रॉन दिले तर त्याला म्हटलं तर फेरस, आणि याला म्हटलं तर 3 इलेक्ट्रॉन दिले तर पेरिक. बघा इथून डबल आर आहे. पेरिक. लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक वेळेला काही एलिमेंट आहेत ते एक्झिबिट द 2 व्हॅलन्सीज. दॅट्स वाय दीज आर कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल व्हॅलन्सी. कॉपरचा आहे कधी 1 व्हॅलन्सी असेल त्याला क्युप्रस, 2 असेल तर क्युप्रिक. सिमिलरली मर्क्युरीचं 1 असेल तर मर्क्युरस, 2 असेल तर मर्क्युरी. आयनचं 2 असेल तर फेरस, आणि 3 असेल तर फेरिक. आलं लक्षात तुमच्या? समजलंय तुम्हाला? ओके. तर ह्या पान नंबर 54 वरचं जे आहे ऑलवेज रिमेंबर, हे जे आहे हे मात्र अभ्यासक्रमामधून वगळलेलं आहे. त्याचप्रमाणे त्या खालचा एक चार्ट आहे रिसर्च, हा देखील टॉपिक अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. पान नंबर 54 वर जे 2 टॉपिक वगळलेले आहेत. थँक्यू.